एक कोस्टल रोड नॉर्थ बाउंड म्हणजे वांद्रा ते कांदिवली आणि पुढे आता वसई विरार पर्यंत गेलेलं ते 2014 सालीच अर्ध फाडलं आणि कोणाच्या हाती दिलं असेल? MSRDC खातं. MSRDC खातं कोणाकडे होतं 2014 सालापासून? किती वर्ष झालेत आता? 11 वर्ष झाली. आत्ता पिलर लागायला लागले, दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, एस्केलेशन झालं, पैसे कमवले, पण एक सुद्धा गर्डर झोन लागलेला नाही. आज जे काही मला बोलण्याची संधी दिलेली आहे, मुंबईचे हाल, मुंबईची झालेली अवस्था, मुंबई जिंकण्याची गरज, हे सांगण्याची गरज नाही. मला वाटतं आपण सगळे भोगत आहोत, पाहत आहोत. मुंबईकर म्हणून आपल्याला सगळ्यांना आजूबाजूला दिसतंय. मागच्या वर्षी काही महत्वाच्या निवडणुका झाल्या. लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक आपण जिंकलो. होय, आपण जिंकलोच. कारण तुम्ही विचार करा, जे सत्ताधारी आपल्याला सांगत होते की आम्ही आता 300 पार की आता 400 पार करणार आहोत, 2014 मध्ये आपण त्यांच्या सोबत होतो आणि सोबत आल्यानंतर ते 282चा आकडा गाठला. जवळपास 20-25 वर्षानंतर आपल्या देशात एक हाती सत्ता कोणाच्या हातात आली असेल ती भाजपच्या हातात आली. याचं कारण एक होतं, कारण त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी ह्या देशाला एक स्वप्न दाखवलं होतं की अच्छे दिन आने वाले है. 2019ला आपण ठरवलं होतं खरं की आपण आता विरोधी पक्ष म्हणून लढणार, आपण वेगळे लढणार. तरी देखील मातोश्री बंगल्यावर आले. तुमचं आमचं दैवत माझे आजोबा वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत आले, शब्द दिला आणि त्या शब्दापोटी आपण लढलो होतो, त्यांच्या सोबत लढलो होतो. निवडणुकीनंतर त्यांनी शब्द तो मोडला, खोटं बोलायचं ते बोलले, सवयीप्रमाणे वागले. पण 2019ला देखील जे साधारण त्यांचे अंतर्गत आकडे होते की 180 पर्यंत पोहोचतात का, 190 पर्यंत पोहोचतात का, शिवसेना त्यांच्या सोबत राहिली आणि ते पूर्ण चित्र देशभरातलं बदललं आणि ते 303 पर्यंत पोहोचले होते. आणि यावेळी देखील त्यांची जी सत्तेची माज होती, जो माज दिसत होता आपल्याला, मस्ती होती. आपल्याला सांगत होते तुम्ही काही करा, आम्ही 400 पार जाणारच. ही लढाई जी होती ती फार महत्वाची होती, कारण ती संविधान बदलायचं होतं. त्यांना भाजपचं जे संविधान आहे ते आपल्या देशावर लादायचं होतं. ही लढाई होती आणि आपण इंडिया आघाडी म्हणून ती लढाई जिंकलो. कारण ज्यांना वाटत होतं की त्यांचं बहुमताचं सरकार येणार, त्यांचं एकहाती सरकार काय, त्यांचं 400 पार करेल सरकार, त्यांना आपण 240 वर अडवलं. हे आपलं यश आहे आणि महाराष्ट्रात जिंकलोच लोकसभेची निवडणूक. पण देशभरात देखील असं मानतात की 70 सीटमध्ये त्यांनी घोटाळा केला, नाही तर त्यांचं सरकार तर बनतच नव्हतं. त्यानंतर लगेचच आपल्याला आठवत असेल 2 विधान परिषदा आल्या, बॅलेट पेपरवर झाल्या, मुंबईतल्या होत्या आणि काय निकाल आले? 2च्या 2 आपण जिंकलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिंकलो. दिल्लीत त्यांचं सरकार बसलं होतं, महाराष्ट्रात त्यांचं खोके सरकार तर होतच. खोके धोके पैसे सगळं काही उडवलं त्यांनी. पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि 2च्या 2 विधान परिषदा आपण जिंकलो. तिथे देखील इंडिया आघाडीला यश आलं, कारण महाराष्ट्रभरात जे चित्र होतं विधान परिषदांच्या निवडणुकीचं, जे लोकांमधून निवडून येतात, आमदारांमधून नाही लोकांमधून येतात, मग ते शिक्षक मतदारसंघ असो, पदवीधर मतदारसंघ असो, ह्या दोघांमधून आपण जिंकलो. सेनेटची निवडणूक झाली. इथून मला वाटतं परम कुठेत हे होते उमेदवार, कुठे गेले परम यादव? ठीक आहे, राहू दे. पण त्या निवडणुकीत देखील आपण शिवसैनिक म्हणून एकटे लढलो आणि त्या निवडणुकीत देखील 10च्या 10 जागा आपण जिंकून आणल्या. हे आपलं यश आहे. 3 निवडणुका महत्वाच्या जिंकल्यानंतर विधानसभेत आपल्याला वाटलं की ठीक आहे, आता 100% काय आपण जिंकतोच आहे. कुठे ना कुठे आपल्याला वाटायला लागलं की ठीक आहे, आता थोडं आपण करू, जिंकू, आपण येतच आहे सरकार. कुठेही शांत बसलो नाही आपण, कारण लोकांसमोर विषय तर होतेच. भ्रष्टाचार विषय होताच, गद्दारी विषय होता, महाराष्ट्रातून उद्योगधंदे निघाले, सगळे गुजरातला गेले, हा विषय होताच. महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतात, हा विषय होताच. ती पण निवडणूक आपण खरं जिंकलो होतो जर यांनी वोटर फ्रॉड नसता केला. आणि तो वोटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब होते, राहुल गांधीजी होते, सुप्रियाताई सुळे होत्या आणि ह्या तिघांनी हा वोटर फ्रॉड जो झाला तो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या लोकांसमोर आणलेला आहे. संजयजी, हा आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर इथे मुंबईत बसून, पुण्यात बसून, नागपूरला जाऊन, कोल्हापूरला जाऊन, सोलापूरला जाऊन, वसई विरारला जाऊन, पालघरला जाऊन, सगळीकडे जाऊन सांगायला लागेल की तुमचं मत जे तुम्ही महाविकास आघाडीला दिलं होतं ते महायुतीला ह्यांनी फिरवलं कसं, किंबहुना ह्यांनी ही खोटी मतदार नोंदणी करून तुमचं मत खाल्लं कसं, हे आपल्याला लोकांसमोर आणायला लागेल. पण ठीक आहे, आपला पराभव झाला, हे आपल्याला तात्पुरतं तरी मान्य करू.
3 निवडणुका जिंकलो, 1 निवडणुकीत पराभव झाला. जे बहुमताचं सरकार आलं, मी तिथे आमदार म्हणून बसतो, इथे सुनील राऊतजी आहेत जे आमदार म्हणून बसतात. आम्ही दोघांनी हे चित्र पाहिलेलं आहे. 2022ला जेव्हा आपलं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं, जी कीड यांनी महाराष्ट्राला लावली, गद्दारीची असेल, खोकेबाजाची असेल, धोकेबाजाची असेल, तेव्हा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, एक हसं होतं की चला आता आपलं सरकार बसतंय. पण यावेळी जेव्हा त्यांचं सरकार बनत होतं ना, रमेशजी तुम्हाला सांगतो, सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढ्याच शॉकमध्ये होते जेवढे आपण सगळे आहोत की आपलं सरकार आलं कसं. सगळे एकामेकांकडे बघतात, अरे तू पण निवडून आला, तू पण निवडून आला, अरे मला वाटलं तू पडतोय, नाही नाही मला वाटलं मी पडतोय. हे वातावरण आहे. आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी, अनेक लोक मला आज सांगतात, पत्रकार जे आहेत मित्र ते सांगतात, भाजपमधले काही आहेत ओळखीचे ते सांगतात, जे जुन्या भाजपमधले आहेत, म्हणजे जी वाजपेयी साहेबांची भाजप होती, अडवाणी साहेबांची भाजप होती, इथे मुंबईत जर पाहायला गेलं तर प्रकाश मेहता असतील, राज पुरोहित असतील, ह्या सगळ्यांची भाजप होती. ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम आहे, उद्धव साहेबांबद्दल प्रेम, आणि ज्यांना वाटतं की आजची भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप आहे, ही भाजप नाहीच आहे, ते मला सांगतात की आदित्यजी अजूनही आम्हाला माहित नाही आमचं सरकार आलं कसं. आणि मंत्रालयामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण असं आहे की ह्या सरकारला ऑलरेडी 5 वर्ष होऊन गेलेले आहेत, सगळं काही हळू चाललेलं आहे. पण आज आपण विचार करायला पाहिजे की आपण इथे उपस्थित का राहिलेलं आहे. मुंबईची अवस्था जी झालेली आहे, जे ध्येय आपलं आहे, मुंबई आपल्या हातातून जातं कामा नये. कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई महाराष्ट्रातून तुटेल. आणि हे गुजरातचंच नाही, कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत, हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील मुंबईला. तिथे आपल्याला लढणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जातपात धर्म, कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन, पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल, या महाराष्ट्राची ठेवायची असेल, तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच. डोळे उघडून काम करणं गरजेचं आहे. बूथ मॅनेजमेंट, मला अनिल देसाई साहेब त्याच्यावर बोलणार आहे. पण ते होत असताना आता मी ज्या रस्त्यावरनं येत होतो, मी तुम्हाला थोडी झलक देतो. मग तुम्ही ठरवायचं ह्या मुंबईसाठी लढायचं की नाही लढायचं. सुरुवात जर करायची झाली तर ह्याच महाकवी कालिदास नाट्यगृहाकडून करूया. ज्या खुर्च्यांवर आज तुम्ही बसलेला आहात, ज्या मंचावर मी उभा राहिलेलो आहे, मला आठवतं ह्याचं नूतनीकरण जेव्हा आपण हाती घेतलं होतं तेव्हा आदेश बांदेकरजी असतील, अनेक कलाकारांना आपण इथे आणून समोर बसवलं, या स्टेजवर आणलं, रंगीत तालीम घेतली की हा मंच कसा असायला पाहिजे, हे ज्या लाकडी फळ्या आहेत त्याच्या खालती रेती कशी असायला पाहिजे, इथे आवाज घुमतो तो घुमला कसा नाही पाहिजे, घुमला तर आपलाच शिवसेनेचा घुमेल कसा आवाज, हे ठरवून आपण काम केलं होतं. कारण जी काही गोष्ट आपण करतो ती चांगलीच केली पाहिजे, जगात सर्वोत्तमच केली पाहिजे, हा विचार करून आपण करतो. जसं हे आहे तसं शहाजीराजे क्रीडा संकुल आपण पलीकडे अंधेरीमध्ये केलेलं आहे. अनेक गोष्टी या मुंबईमध्ये केलेल्या आहेत. आज जर तुम्ही मला मुंबईत कुठेही फिरवलं, मध्ये मी एक तो इंटरव्ह्यू केला होता, गाडीतून आम्ही फिरतोय, मी आणि तो एक व्यक्ती जो माझा इंटरव्ह्यू घेत होतो, आणि प्रत्येक गोष्ट मी बोट दाखवून सांगू शकतो. कारण राजकारण्यांना काय बोट दाखवायची सवयच असते. हे ह्यांनी केलं, हे त्यांनी केलं, तसं नाही. मी अभिमानाने सांगू शकतो, होय हे आमच्या शिवसेनेने केलंय, होय हे आमच्या शिवसेनेने केलंय, होय आमच्या शिवसेनेने केलंय. पण दुर्दैव आपलं एवढंच आहे, काल परवाकडे मी उद्धव साहेबांशीच गप्पा मारत होतो की अनेक गोष्टी आपण या महाराष्ट्रात केल्या, अनेक गोष्टी आपण सुरुवात केली आणि उद्घाटन कोणी भलतंच करत. म्हणजे आपण विचार करा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे स्वप्न कोणाचं, विचार कोणाचा, भूमिपूजन, प्लॅनिंग, सुरुवात ती आपल्या काळात झाली. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं होतं की सरळ रस्ता मुंबई ते पुणे आम्ही करू, तो केला आपण. सुरुवात झाली कामाला. मला आठवतं आपलं शिबिर असंच लोणावळ्यात होतं 2001-2002 साली. सरकार आपलं नुकतं गेलेलं, आपण तेव्हा प्रयत्न करत होतो की आता नवीन कसं काय पुढे वाटचाल करायची. तेव्हा देखील आपण सगळ्या आमदारांना बसमध्ये बसवून त्याच रस्त्यावरनं लोणावळ्याला घेऊन गेलो होतो. ती सुरुवात आपण केली, पण उद्घाटन केलं पुढच्या सरकारने. ही सीलिंग मुंबई बँड्रा वरळी सीलिंग जे झालंय, खरोखर माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की नरिमन पॉईंट पर्यंत त्याच वेळी पोहोचलं असतं जर आपलं सरकार असतं तर. मला वाटतं 97 साली की काही 99 साली त्याचं भूमिपूजन झालं. 55 फ्लायओव्हर्स, उड्डाणपूल जे आपण करत होतो, ही दोन्ही कामं आपल्या वेळी सुरू केली आपण. मुंबईसाठी सुरू केली होती, मुंबईकरांसाठी सुरू केली होती. पण नेमकं आपलं सरकार बदललं आणि उद्घाटन कोणी केलं, पुढच्या सरकारने केलं. तसंच कोस्टल रोडचं काम आहे. मध्ये हे सगळे भाजपवाले उठतात की आम्ही केलं. चला मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो, इथे मला उभं करा, इथे कुठच्याही भाजपच्या मुख्यमंत्र्याला उभं करा किंवा कुठच्याही मंत्र्याला उभं करा,
प्रत्येक इंच मी त्या कोस्टल रोडचं सांगू शकतो आणि त्यांना देखील तसंच सांगायला लावा. बघूया कोणाला अजून काही येतं का. ट्विटर, कुठचंही सोशल मीडियाचं माध्यम घ्या, हे जे सगळे पत्रकार बंधू इथे आलेले त्यांना विचारा, महिनोन महिने प्रत्येक महिन्यात आमची तिथे एक व्हिजिट असायची. ते टनेल बोरिंग मशीनचं नाव मावळा हे मी दिलं होतं, कारण जसं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सह्याद्री पोखरले होते, तसा हा मावळा, आपलं टनेल बोरिंग मशीन मुंबईच्या खालतून गेलेला भूमिगत मार्ग जो काढलेला आहे त्या मावळ्यांनी काढलेला आहे. पण प्रत्येक महिन्यात तिथे व्हिजिट करायचो, प्रत्येक आठवड्यात साईट व्हिजिटचे आम्ही रिपोर्ट्स घ्यायचो, प्रत्येक दिवशी पुढे काय करायचं याच्यावर काम करायचो. MTHL, ज्याला अटल सेतू नाव ठेवलं, MTHL देखील. आणि तुम्हाला कोस्टल रोड पर्यंत वैशिष्ट्य सांगतो, 2 कोस्टल रोड झाले. एक कोस्टल रोड नॉर्थ बाउंड म्हणजे वांद्रा ते कांदिवली आणि पुढे आता वसई विरार पर्यंत गेलेलं, ते 2014 सालीच अर्ध फाडलं आणि कोणाच्या हाती दिलं असेल? MSRDC खातं. MSRDC खातं कोणाकडे होतं 2014 सालापासून? किती वर्ष झालेत आता? 11 वर्ष झाली. आत्ता पिलर लागायला लागले, 2दा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, एस्केलेशन झालं, पैसे कमवले, पण एक सुद्धा गर्डर अजून लागलेला नाही. हे त्यांचं काम. आणि उद्धव साहेबांनी जे BMCच्या मार्फत हाती घेतलं काम, ते आज आपण बघतोय. जर आपलं सरकार असतं तर डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालं असतं कोस्टल रोड. आज मुंबईकरांना खरोखर जो मोकळा मार्ग मिळालेला आहे. मी प्रत्येक दिवशी आता विधान भवनला जाताना उद्धव साहेबांना भेटतो आणि सांगतो की तुमच्यामुळे काम झालेलं आहे. मी वांद्र्यावरनं विधान भवन जो मला 1-1.5 तास लागायचा 20 मिनिटात पोहोचतो. मुंबईकरांना मोकळा श्वास जो मिळालेला आहे ते उद्धव साहेबांच्या विजन मुळे झालेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी ही विजन ही पहिल्यांदा 2012 मध्ये मांडली होती. 2014 पासून आपण याचा पाठपुरावा सुरू केला. जावडेकर साहेबांना 2-3दा मी स्वतः भेटायला गेलोय, कारण त्यांनी केंद्राच्या परवानगी असतात ते उशीर केला. 17 मध्ये परवानगी मिळाली, भूमिपूजन आपण केलं होतं आणि आज काम दिसते. जर आपलं सरकार असतं तर हे डिसेंबर 2023 पर्यंत आपण कोस्टल रोड पूर्णच्या पूर्ण पुरा तयार केला असता आणि लोकांना आपण तिथे आपण नेलं असतं. गार्डन झाले असते, सायकल ट्रॅक झाले असते. अटल सेतू खरं तर हा नोव्हेंबर 2023 मध्ये व्हायला पाहिजे होता, पण तो देखील त्यांनी डिले केला. पण उद्धव साहेबांनी पहिलं गर्डर लॉन्चिंग केल्यानंतर आपण आपलं सरकार पडेपर्यंत 82% काम पूर्ण केलं होतं. तसंच वरळी शिवडी कनेक्टर आपल्या काळात जवळपास 48% काम पूर्ण झालं होतं. आता ह्यांचं सरकार 2.5 वर्षाचं होतं. आपल्या साधारणपणे 21 ते 22 मध्ये 48% काम ज्या रस्त्याचं पूर्ण होतं, ह्यांचे सरकार 2.5 वर्ष 3 वर्ष झाली, पुढचे 10% पण पुढे गेले नाहीत. ह्यांची टक्केवारी वेगळी असते, पण कामांची टक्केवारी कुठेही दिसत नाही. असं दुर्दैवी सरकार, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. मुंबई विरोधी सरकार बसलेलं आहे. आता ज्या ईस्टर्न फ्रीवेवरनं येत होतो मी, तुम्ही देखील ईस्टर्न फ्रीवे वापरत असाल ना रोज? गेल्या मला सांगा 1.5 वर्षामध्ये किती वेळा रिसर्फेसिंगचं काम झालं त्याच्यावर? मी मोजलेलं 3दा झालं. 3दा. कोस्टल रोडचं काम आत्ता पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावर रिसर्फेसिंग पॅच सुरू झालेले आहेत. आणि अनिल देसाई साहेब, तुम्ही आज इथे आलेला आहात, लोकसभेचे तुम्ही खासदार म्हणून जेव्हा दादर माहीम मधून लढत होतात, तिथे व्ह्यूइंग डेक जो आपण बनवला, तसाच आपण मलबार हिलच्या तिथे बनवला. पण हे सगळं काम आपण जे हाती घेतलं होतं, माझं दुःख एवढंच आहे, माझं पोटदुखी एवढीच आहे, जर आज आपलं सरकार असतं, गेल्या 5 वर्षात देखील आपलं सरकार असतं, तर ह्या मुंबईला आपण कुठच्या कुठे नेलं असतं. मी तुम्हाला 4 गोष्टींमध्ये मुंबईची हालत कशी खराब होते आणि मुंबई पुन्हा एकदा महापौर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच का असावा हे सांगतो. पहिली गोष्ट, रस्ता घोटाळा. आज आपण पाहतोय, सोशल मीडिया उघडा तुम्ही, दहिसरमध्ये कोण राहत असेल, कोणी वांद्र्यात राहत असेल, कोणी जिहूत राहत असेल, कोणी कुठेही राहत असेल, एकच सगळ्यांची कंप्लेंट आहे, काय? खोदून ठेवलंय, खोदून ठेवलंय. मला तर वाटायला लागले आता BMC काही आपल्या रस्त्यांखाली शोधतंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. कदाचित त्यांना पुरातन काहीतरी मिळेल तिथे, एक साम्राज्य होतं पुरातन आणि 1000-2000 वर्षापूर्वीचं काहीतरी साम्राज्य त्यांना सापडेल. पण हे कशासाठी होते, कोणासाठी होते, का म्हणून होते? ह्याचं कारण एकच आहे. 2 वर्षापूर्वी 15 जानेवारी 2023 मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की ह्या मुंबईमध्ये एक रस्ता घोटाळा होत आहे. प्रधानमंत्री महोदयांना मी सांगितलं होतं, विनंती केली होती की प्रधानमंत्री महोदय, आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, आपली बदनामी आम्हालाही चालणार नाही, आपल्या हातून चुकीच्या कामाचं भूमिपूजन व्हायला नको, आपण ह्या रस्त्याचं भूमिपूजन करू नका. तेव्हा 6080 कोटीचं टेंडर निघालं होतं. मी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांचे 5 मित्र, मोठे कॉन्ट्रॅक्टर,
ह्यांना 5 पॅकेट दिली होती, 5 भाग मुंबईचे पाडले त्यांनी, 5 पॅकेट दिली होती. प्रत्येकाला 3-3 लोकांनी टेंडर भरलं होतं. एकाला टेंडर मिळतं, दोघांनी अबव मध्ये भरायचं. 100 कोटीहून जास्ती म्हणजे जवळपास 10% त्या पूर्ण टेंडरचे अडव्हान्स मोबिलायझेशन मध्ये देणार होते. 6080 कोटीमधून अडव्हान्स मोबिलायझेशन देणार होते. आपण विचार करा किती पैसे या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या हाती एकनाथ शिंदेंचे जाणार होते. पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं. मी बोललो चला तुमचे सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर, मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे. मीडियासमोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, आता खड्डेमुक्त करू, 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू. अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत? 3 वर्ष उलटून गेली. स्वतः मुख्यमंत्रीपद पण सुटलं त्यांचं. मुंबई खड्डेमुक्त झालीये का? कारण मी तुम्हाला सांगतो, मी गेले 10 वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे. अनेक शहरांचा अभ्यास करत असतो. जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की 1 वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो, तो खोटं बोलतोय व्यक्ती. कोणी जर सांगितलं तुम्हाला मी पूरमुक्त करून देतो कुठचंही शहर, ती व्यक्ती खोटं बोलते. तुम्ही न्यूयॉर्क बद्दल बोला, लंडन बद्दल बोला, सॅन फ्रान्सिस्को बद्दल बोला, मुंबई बद्दल बोला, शांघाय बद्दल बोला, हे काम हे सुरूच असतं. कारण मुंबई किंवा कुठच्याही शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, जेवढी गाड्यांची संख्या असते, जेवढं पूर्ण विकासाचं काम चालू असतं, हे सतत बदलत असतं. 2 वर्षात कुठचंही शहर खड्डेमुक्त करत नाही, पण ह्यांचा खड्डा जो भरला तो खिशांचा खड्डा भरला होता कॉन्ट्रॅक्टर्सनी, बाकी कुठचाही खड्डा मुक्त झालेला नाहीये. पण आज आपण बघा, तेव्हा मी जेव्हा आवाज उठवला तेव्हा संजय राऊत काका तुम्हाला सांगतो मी, ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट 1000 कोटींनी बीएमसीनी पुढच्या 5 दिवसात कमी केलं. म्हणजे 1000 कोटी मी एका पत्रकार परिषद घेऊन वाचवले होते, ते मुंबईकरांचे वाचवले, ते तुमचे आमचे वाचवले. कारण हे सगळे गेले असते कॉन्ट्रॅक्टरच्या हाती, हे सगळे गेले असते त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे. पण रस्त्यांचा घोटाळा हा त्यावेळीचा, मी अजूनही चॅलेंज देतो, कारण त्यांनी सांगितलं होतं मी 2 वर्षात पूर्ण करून दाखवतो. 2023 सालात जी कामं सुरू झालेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने आता उत्तर दिलेलं आहे की त्याच्यातून फक्त आणि फक्त 26% काम झालेलं आहे. किती? 26. मी त्यांना पुढे अजून चॅलेंज केलं. मी म्हणलं चला मला मोजून दाखवा, 26% पण नाही झालंय, तुमचं काम 5% झालं असेल तर मी काही हरायला तयार आहे. पण उत्तर नाही कुठे. तसंच पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 24ला पुन्हा एकदा 6000 कोटीचं टेंडर आलं. 6000 कोटीचं टेंडर. त्या 6000 कोटीमध्ये परत एकदा असाच घोटाळा, असेच मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर. आणि काय होतं, एखादा तुम्ही विषय घेतला, भ्रष्टाचाराचा विषय घेतला की लगेच हे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला फोन करायला लागतं, तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात. मी त्या 5च्या कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं, मला भेटायचा प्रयत्न करू नका, मला फोन करण्याचा प्रयत्न करू नका, मी विकला जाणाऱ्यातला नाही, मी विकला जाणार नाही. मी त्यांना हे सांगितलं की मी तुमच्या कोणाचंही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलेलं नाहीये, कारण माझी लढाई तुमच्यासोबत नाहीये.